माझ्या मागे तुम्ही पाहिलं असेल किंवा मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं असेल की ही जी भिंत आहे मेगा पॉलिसीची की अशी असायला पाहिजे ना ती. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा आपण मिळतोय जर्नी विथ जयदीपमध्ये. तर आज उठायला फारच उशीर झाला, 9:15 वाजलेत, कारण की रात्री झोपायला फार उशीर झाला. म्हणजे लगभग 2:30 वाजता मी झोपलो. फायनली एडिट झोप तयार केला होता आणि त्यानंतर अपलोड वगैरे केल्यानंतर मग झोपलो. आणि आज उठायला भरपूर उशीर झाला आहे. 7ला उठायचं होतं, 7:30ला, पण जे काही झालं नाही. पण काही हरकत नाही. आता 9:15 वाजलेत. आता 9:15 ते लागलं तर 9:45-10 पर्यंत व्यायाम करून येतो. आल्यानंतर आंघोळ वगैरे करतो आणि मग ऑफिससाठी रेडी होऊन ऑफिसला निघतो. मयूरशीट देखील रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मयूरशीटचं काम चालू आहे, पण त्याला सुद्धा करणार आहे, निवांत काम करा. आणि आपण आपली आता सायकल वगैरे घेऊ आणि एक्झरसाईजला जाऊया. तर चाललो मित्रांनो आपण एक्झरसाईजला. आज वेगळ्या रूटने चालू, थोडं आतून चालू सोसायटीच्या. महादेवांचं दर्शन घेऊ. सकाळच्या एक्झरसाईजला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण पोहोचले गार्डनमध्ये सोसायटीच्या. आणि आज उशीर झाल्यामुळे जास्त गर्दी देखील नाही आणि मुलं देखील आज त्यांच्या कामाला गेली, त्यामुळे गार्डन देखील बऱ्यापैकी मोकळं आहे. आणि आज आपण जास्त एक्झरसाईज करणार नाही आहोत. आपल्याला 15 ते 20 मिनटामध्ये मॅक्स एक्झरसाईज करू आणि मग परत जावं लागेल, नाहीतर पुढे ऑफिसला वगैरे जायला उशीर होऊ शकतो. तर मित्रांनो आज क्रिकेट देखील कोणी खेळत नाही आहे, ग्राउंड रिकामाच आहे. आणि जिथे आपण एक्झरसाईज करणार आहोत तो स्पॉटमध्ये देखील जास्त कोणी नाही आहे. एक आकाश इथे ते व्हॉलीबॉल खेळत आहे आणि जास्त काही नाही. तर तिथं आपण आपला जो बाकीचा एक्झरसाईज असेल तो करणार आहोत. तर मित्रांनो आता 3 राऊंड जे आहेत वॉकिंग वॉकचे आपण जे आहेत ते कंप्लीट झाले आहेत. आणि त्यानंतर आता इथं काही ठिकाणी थांबतो. 9:35 मिनटं झाले. 10-15 मिनटात एक्झरसाईज कंप्लीट करतो, त्यानंतर मेडिटेशन करूया आणि मग रूमवरती जाऊया. तर मित्रांनो एक्झरसाईज झाली आपली. आता 9:45 झालेत. त्यानंतर आता जे आहे आपण मेडिटेशन करूया 5-1 मिनटं. मेडिटेशन आपण तिकडच्या ग्राउंडमध्ये करणार आहोत. आणि मेडिटेशन वगैरे झालं की त्यानंतर घरी जाऊन ऑफिससाठी रेडी होऊया. एक विचार असा चालला होता माझा, आपल्याकडे जो DJ आहे त्याला एकदम मस्तपैकी इथं सेंटरला त्याचा सेटअप मांडायचा आणि मस्तपैकी रिमिक्सेस जो असेल मॉर्निंगचा जो रिमिक्स आहे ते तिथं वाजवायचं. तर नक्कीच ट्राय करू आपण ते देखील. आता वेळ भेटत नाही आहे, जसं की कालच मी जसं पाहिलं की यायला ऑफिसमधून यायला 8-8:30 झाले. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये वगैरे आणि तिथून यायला 10:30 काहीतरी 11:45 झाले. आणि घरी आल्यानंतर मग नुसतं हा जे फाईल्स आहे ते ट्रान्सफर करायलाच मला अर्धा-पाऊण तास लागला. आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे करायला, कारण फर्स्ट टाईम करत होतो एडिटिंग अशी फास्टमध्ये, तर 2-2.5 तास लागले, 2-2.5 तास. त्यामुळे झोपायला फार उशीर झाला. काही हरकत नाही, त्याला टॅकल कसं करायचं त्याचं आपण शिकूयाच हळूहळू. आणि त्यानंतरच आपल्याला मग आपलं जे व्लॉग असेल डेली व्लॉग ते आपण टाकू शकतो. तर मोस्टली इथं बसूया आपण. अशाच ठिकाणी एका ठिकाणी बसतो असतो मी मेडिटेशन वगैरे करण्यासाठी. तर आता बॅग वगैरे ठेवतो, थोडं मेडिटेशन वगैरे करतो आणि मग आपण ऑफिससाठी रेडी होण्यासाठी रूमवर जाऊया. तर मित्रांनो मेडिटेशन आपलं कंप्लीट झालं आहे. आणि यानंतर एक गोष्ट मला सांगायची वाटली. इथं लहान मुलं खेळत आहेत मस्तपैकी गार्डनमध्ये आणि छानसं असं सोसायटीचं गार्डन आहे. आणि त्यांचा जो किलबिलाट आहे, आवाज आहे लहान मुलांचा, ऐकून खूप छान वाटतं. मेडिटेशन करता करता बाकी चिमण्यांचा आवाज, लहान मुलांचा आवाज खूप छान वाटलं. एकदा आपण एखादं डिटेल्ड व्हिडिओ देखील बनवू शकतो की ज्याच्यामध्ये की आपल्या सोसायटीमध्ये काय काय ठिकाणं आहेत ते तुम्हाला मी सांगेलच. पण सध्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळं आपण ऑफिसला जाणार आहोत. त्यासाठी आज एवढं काही सांगू शकत नाही. पण नक्कीच एक दिवशी आपण शनिवार रविवारी वेळ काढून त्याची एक टूर होती छोटीशी. गार्डन आमची सोसायटी तशी भरपूर मोठी आहे. त्यामध्ये हे गार्डन आहे मेन. त्याच्यानंतर सोसायटीच्या आतमध्ये देखील 2 गार्डन आहेत छोटे छोटे, ज्याच्यामध्ये की स्विमिंग पूल आहेत,
त्यानंतर जिम वगैरे आहे, पुस्तकालय आहे आणि खेळण्यासाठी एक गेम झोन एक म्हणू शकतो आपण इंडोर, तो देखील आहे. भरपूर ठिकाणं आहे दाखवण्यासाठी. तर नक्कीच त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतात, जेणेकरून की तुम्ही आपले जे व्हिडिओ आहे कोणताही मिस करणार नाही. आणि मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही पाहिलं असेल किंवा मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं असेल की ही जी भिंत आहे मेगापोलिसची, जी की अशी असायला पाहिजे नव्हती, जी की पडलेली आहे. त्याच्यामागं कारण असं झालं की पावसाळ्यामध्ये, हिंजवडीमध्ये पावसाळा खूप जास्त प्रमाणाचा असतो, कारण की डोंगर रांगाने वेढलेला आहे. जर तुम्ही पाहू शकता, काल जे म्हणतो तुम्ही ते पूर्ण साईडनी डोंगर रांगा आहेत. त्यामुळे पावसाळा जास्त असल्यामुळे इथं एक छोटंसं नाला टाईप आहे, तिथं पाणी साचलं होतं. आणि जे झाडं होते साईडला लावलेली, ही जी अशी झाडं होते, ही झाडं वगैरे असे कोसळले खाली आणि त्यामुळे त्याची वॉल आहे ती पडली. आणि ही जशी वॉल बघत असाल, ही देखील वॉल तिरकी झालेली आहे. पण अजून रिपेअरिंग काय झालेलं नाही त्याचं, काय माहिती कधी करतात रिपेअरिंग. आज देखील मित्रांनो विषय असा झाला की मयुरशी रांगोळीला गेलेली आहे, त्यामुळे आपल्याकडं अजून 5 मिनिटं थांबावं लागेल, आपल्याला वाट पाहावी लागेल बाहेरची. आणि गोष्ट मला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आली, काही चुका होत आहेत माझ्याकडनं, जसं की जो वर्ड आहे तो मी जास्त प्रमाणात वापरतो, जो की कमी करेल, मी नक्कीच ट्राय करेल. आणि ब्लॉग जो आहे तो तयारच त्यासाठी केलेला आहे की काहीतरी नवीन शिकायचं आहे, आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे रोजच्या रोज. कालचा जो व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये माझं व्होकॅबलरी, माझं बोलण्याची पद्धत आहे, बोलण्याची शैली आहे, ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे. त्यासाठी हा व्लॉग आपण बनवत आहोत. तर नक्कीच. आणि तुम्हाला जरी काय वाटत असेल की ह्या चुका माझ्याकडून होत आहेत, नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा, कारण की आपण हा जो व्हिडिओ आहे तोच तयार यासाठी करतो की इम्प्रूव्ह होण्यासाठी. जर नक्कीच इम्प्रूव्ह जर तुम्हाला वाटत असेल की मी व्हा, तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे जे विचार आहेत की असं असं झालं पाहिजे, तर ते नक्कीच मी सुधारायचा प्रयत्न करेन. आणि हो मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, जर तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की विषय असा आहे की सबस्क्रायबर्स किंवा लाईक्स या जे नंबर आहेत आणि मला जे आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जे आहे तो आनंद वाटतो अशा लाईक्स किंवा सबस्क्रायबर्स पाहून, जेणेकरून की जो पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे, जो उद्याचा व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी आणखी एक उत्साह, आणखी एक चांगल्या पद्धतीचा आनंद त्यामध्ये निर्माण होतो आणि व्हिडिओ अशीच बनवण्यासाठी एक उत्साही राहू शकतो. त्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तयार झालेलो आहे आणि आपली सायकल देखील रेडी आहे, तुम्ही पाहत असाल. तर आता ऑफिसला जाऊया. आता 10:41 झाले, आपल्याकडं 15 ते 20 मिनटं आहेत ऑफिसला जाण्यासाठी. तर आरामात आपण ऑफिसला जाऊया आणि बाकीचा मग व्लॉग जो आहे तर तो ऑफिसमध्ये किंवा घरी आल्यानंतर पुन्हा एकदा पाहूया. तर मित्रांनो, आपण आलो आहे ऑफिसमधून, आत्ताच 8:22 झाले तर, आणि सायकलीवरच आलो आपण. आता जेवणाची काहीतरी नियोजन करू. नियोजन तसं झालं की खिचडी भात वगैरे करूया, मस्त खिचडी भात वगैरे करू मस्तपैकी. तर त्यासाठी आपल्याला काही भाजीपाला लागणार आहे, तर त्याचं देखील नियोजन झालेलं आहे. आता जेव्हा येत होतो मी सोसायटीच्या गेटमधून, तेव्हा जे एक्झिटचं गेट आहे त्यापाशी एक आठवड्याचा बाजार जो असतो तशा टाईपचा एक बाजार भरला आहे. तर आपण त्या बाजाराला भेट देऊ, तिथं दुकानं पाहू, कोणते कोणते वेगवेगळ्या टाईपचे दुकानं आहेत आणि त्यातून आपल्याला जो सामग्री आपल्याला लागते भातासाठी, खिचडी भात बनवण्यासाठी, ती आपण घेऊन येऊ. आता सगळ्यात पहिले मी रेडी होतो, थोडं फ्रेश होतो. त्यानंतर आपली जे नाईट ड्रेस असेल तो घालू, नाईट पॅन्ट वगैरे. आणि त्यानंतर आपली सायकल तर नाही येणार, आपण पायी जाऊ, कारण की एक्झिट गेट पशीच आहे ते. आणि तिथून मग आपण जो भाजीपाला आहे तो घेऊ आणि त्यानंतर जो आपला जो भात आहे त्याचा प्रोग्राम तयार करू, भात वगैरे रेडी करू आणि मस्तपैकी जेवण करू. आणि जेवण केल्यानंतर पुढचा काय प्रोग्राम असतो ते जेवण झाल्यानंतर डिस्कस करू. तर मित्रांनो, हातपाय तोंड वगैरे धुतले होता, रेडी झालं आहे. आणि जर तुम्ही जर पाहत असाल तर हा जो मुलगा आहे, हा मयूर, जाणार आहे जिमला. बाय बाय मयूर. आणि आपण सकाळीच एक्सरसाइज करतो, त्यामुळे आपण संध्याकाळी जिमला जात नाही. आपण संध्याकाळी आल्यानंतर फक्त जेवण वगैरे बनवणार आणि जेवण करून मस्तपैकी झोपणार, एडिटिंग वगैरे करतो. आपला हाच रुटीन आहे. कडे ठीक आहे. पेरू वगैरे पण घेऊया लागलं आपण. बऱ्यापैकी भाजीपालाच आहे मित्रांनो. आज आपल्याला जे पाहिजे होतं ते बाकीच्या काही गोष्टी दिसत नाही आहे, तर भाजीपाला जो आपल्याला लागतो तेवढाच घेऊ फक्त. तर मित्रांनो, भाजीपाला आपला घेऊन झाला आहे अशा पद्धतीने. आणि आता आपण आपल्या रूमकडे जाऊ. आपल्याला जास्त लांब काय जायचं नाही, थोडंसंच अंतर आहे. आणि हा आपला भाजीपाला जास्त काही घेतला नाही, टमॅटो, कांदा आणि बोर आणि पेरू एवढ्या गोष्टी घेतात. काहीतरी 140 रुपये झालं टोटल आपलं. आता घरी जाऊन मस्तपैकी भात वगैरे बनवू आणि भात वगैरे खाऊया. तर मित्रांनो, बाहेर काही जास्त ब्लॉग बनवायला जमलं नाही तिथं मार्केटमध्ये, कारण माझा फर्स्ट टाईम होत होता मार्केटमध्ये एवढ्या समोर ब्लॉग बनवायचा. पण तरी मी ट्राय केलं थोडासा बोलण्याचा. आणि आता आपलं जो बाकीचा असायला असेल की तो थोडं पाहूयात आपण. तर मित्रांनो, मला वाटलं होतं की थोडंसं मोठा होईल व्हिडिओ आपला बाहेर गेल्यानंतर, पण तिथं काही जास्त बाजार नव्हता.
90% एकच आपलं जे भाजीपाल्याचं एक मार्केट होतं तसंच होतं. पहिल्यांदा कसं असायचं ना, रोडच्या जे समोरचा रोड आहे आपला त्याच्या दोन्ही बाजूनी स्टॉल असायचे, ज्याच्यामध्ये की वेगवेगळे टाईपचे जसे की बिस्किट्स झाले, त्यानंतर खाकरा वगैरे अशा भरपूर साऱ्या गोष्टी, फरसाण वगैरे तसे देखील शॉप्स असायचे. पण आजचं जे की पाहिलं तिथं तशा टाईपचं कोणतंही शॉप नव्हतं, त्यामुळे जास्त काही खरेदी देखील केली नाही. फक्त आपलं एक मस्तपैकी पेरू घेतला आहे आणि बोर वगैरे घेतलं आहे. बोरचं नाव पण मला आठवत नव्हतं टाईमला, कारण की सहसा पण घेत नाही. पण हायब्रिड टाईपचा बोर आहे तो आहे. आणि आपलं टोमॅटो आणि कांदा जो की आपण आणलेला आहे. आता आपलं भाताचं जे असेल सामग्री वगैरे ती आता मी घेतो, भात वगैरे बनवतो, त्यानंतर भात वगैरे खातो. मयूरसाठी देखील आपण थोडा भात ठेवूया आणि तो थोडा त्याला उशीर होईन यायला, त्यामुळं तो आल्यानंतर खाईल. आणि मी माझा भात वगैरे खाऊन झाल्यानंतर जो की आपण जिथे काल सेटअप केला त्यालाच थोडं पुन्हा एकदा आवरण आज. आणि इथं आपला जो आहे एक व्हिडिओचा जो एडिटिंग वगैरे आहे ती कंप्लीट करू आणि मग आजचा जो व्लॉग असेल तो अपलोड करूया. तर मित्रांनो, आता जेवण झालं, भात वगैरे खाल्ला, खिचडी भात केला होता, पापड वगैरे तळे होते त्यासोबत. आणि सॅलेड म्हणजे आपलं कांदा टोमॅटो वगैरे चिरून मस्तपैकी बीट वगैरे टाकून ते देखील खाल्लं आहे. आणि आता जे आहे आपलं कार्ड एडिटरमध्ये आपलं जे मेमरी कार्ड आहे कॅमेऱ्याचं ते टाकून आणि यावरती मग मस्तपैकी लॅपटॉपवर एडिट वगैरे करू. आता टाईम जर बघितला तुम्ही तर 10 वाजून 12 मिनटं चालेल. आणि टार्गेट असं ठेवायचं आहे की आपल्याला 11 ते 11:30पर्यंत मॅक्स, त्यानंतर झोपून घ्यायचं आहे, म्हणजे की कारण आपण सकाळी मग उठता येईल आणि बाकीची जी सकाळची प्रोसेस आहे ती आपल्याला सुरू करता येईल. खूप लोकांना प्रश्न असा देखील पडेल की एडिटिंग मी कशावरती करतो. तर माझा जो लॅपटॉप आहे तो मॅकबुक आहे M2 आणि एडिटिंग करण्यासाठी मी सॉफ्टवेअर जे वापरतो ते DaVinci आहे, जे की ओपन सोर्स म्हणजे फ्री सॉफ्टवेअर आहे. त्यालाही कोणत्याही पद्धतीचं आपल्याला काही पेड करावं लागत नाही आणि खूप छान असं सॉफ्टवेअर आहे. आणि बाकीचं जे असेल एडिटिंग वगैरे ते खूप वर्षापासून मी व्हिडिओ बनवत आहे, यूट्यूबवर टाकत आहे. माझे जर पहिले चॅनल्स बघितले तर अनबॉक्सिंगचा चॅनल होता, त्यानंतर एक माझा कोडिंगचा चॅनल होता. असे भरपूर सारे चॅनल्स मी बनवले होते, जे की कंटिन्युटी राहिली नाही, त्यामुळे ते चॅनल आता बंद आहेत सध्या. पण त्यामुळे एडिटिंगची सवय मला जो स्किल आहे ते माझ्याकडे त्यांच्यामुळे आलेलं आहे. तर आता आपण एडिट करू आपला व्हिडिओ आणि आपला जो आजचा दिवस आहे तो मग आपण अशा पद्धतीने आज संपूया म्हणजे किंवा थांबूया. आणि आजच्या दिवसाची शेवट करण्याच्या अगोदर एक सांगायचं झालं एक गोष्ट अशी की आज आपल्या जे की आपण ठरलो होतं की ह्या गोष्टी करायच्या, त्यामध्ये मोस्टली गोष्टी झाल्या आहेत. जसे की एक्सरसाइज करायची होती, त्यानंतर सायकलीवर ऑफिसला जायचं होतं, त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचं, जे की मी आपण खिचडी भात आता रूमवरतीच केला होता. आणि रोजचा रोज व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. तर त्याच्यामधला जो लास्ट आता फक्त बाकी राहिला आपला जो की व्हिडिओ अपलोड करायचा, तर तो देखील आता एडिट करतो आणि नक्कीच तो अपलोड देखील करूया आजचा. आणि त्यानंतर मग उद्याच्या दिवसाची नवीन सुरुवात आपण करूया. तर भेटूया उद्याच्या भागामध्येच, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की करा, शेअर करा. आणि असंच जर नवनवीन तुम्हाला माझे दैनंदिन ब्लॉग जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.